नमस्कार, मी सिद्धेश ताकवले. दुपारचे 12 वाजतात आणि आपण पाहताय जय महाराष्ट्र बुलेटिन मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे पुण्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातून. पुण्याचे शहराध्यक्ष प्रशांत जगतापांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय. राजीनाम्याचा प्रस्ताव दिल्यानंतर पवारांची सुद्धा ते भेट घेणार आहेत. शरद पवारांनी भेटण्यासाठी बोलावलंय. जगताप यांनी ही माहिती दिली आहे. दरम्यान काही वेळापूर्वी जय महाराष्ट्राशी बोलताना प्रशांत जगताप यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया. की पुणेकरांनी लोकसभा असली की विधानसभा निवडणुकीत आम्हाला एक प्रमुख विरोधी पक्ष म्हणून मतदान केलेलं आहे, ज्याच्यामध्ये सन्माननीय अजितदादा हे आमच्या विरोधामध्ये लोकसभेला विधानसभेला महायुतीचे घटक म्हणून आलेले आहेत. आता ह्या निवडणुकांमध्ये दादा राज्याच्या मंत्रिपदाचा राजीनामा न देता किंवा त्यांचा पक्ष सत्तेतून बाहेर न पडता या ठिकाणी एका निवडणुकीसाठी ऍडजस्टमेंटसाठी बाहेर येत आहेत. अशा परिस्थितीने मग पुणेकरांनी आमच्यावर काय विश्वास ठेवा अशा प्रकारचा प्रश्न निर्माण होतोय. आणि ज्याच्यामध्ये ज्या कार्यकर्त्यांनी विचारधारा टिकवण्याकरता किंवा पक्ष वाढवण्याकरता खस्ता खाल्ल्या गुन्हे दाखल करून घेतले, यांना या प्रक्रियेमध्ये कुठं या ठिकाणी त्यांना जागाच मिळत नाहीये. या अनुषंगाने उद्या जर त्या कार्यकर्त्याचं नुकसान होणार असेल, ज्या कार्यकर्त्यांची मोठ मी बांधली आणि पुणेकरांच्या नजरेत जर नका या संदर्भामध्ये काही चुकीचं हे होत असेल तर ते माझं म्हणणं मला माझ्या पक्ष नेतृत्वासमोर मांडण्याचा अधिकार होता, आहे, उद्या सुद्धा राहील. त्याच्यामुळे सन्मान्य अजितदादांच्या बरोबर कुठल्या प्रकारची दुश्मनी माझी कालही नव्हती, आजही नाही, उद्या सुद्धा नसेल. किंवा त्यांच्याबद्दल आजही मनाच्या एका कोपऱ्यामध्ये तो प्रेम ते आदर नक्की आहे. फक्त माझा हा निर्णय एक विचारधारेच्या संदर्भातला आहे आणि कार्यकर्त्यांच्या अस्तित्व आणि एकूणच पुणे शहरातला विरोधी पक्षाचा एक जो स्पेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्ष म्हणून आहे तो न संपण्याकरताचा हा घेतलेला निर्णय असं मला वाटतं.